एकही हिंदुत्ववादी नागपूरच्या प्रशांत कोरटकरला जो शिवद्रोही आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे. रस्त्यावर येऊन बोलायला तयार नाही, आंदोलन करायला तयार नाही. एकही हिंदुत्ववादी नेता प्रशांत कोरटकरचा निषेध करायला तयार नाही. सगळी माध्यमं ओस पोडलीत, सगळे मुग गिळून गप्प बसलेत. याच्यावर विचार होणार आहे की नाही? ज्यावेळेस धार्मिक वाद लावायचा असेल सगळे हिंदुत्ववादी जागे होतात. आता प्रशांत कोरटकर त्यांनी सांगितली त्याची जात की मी ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणांचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे, तुम्ही हिशोबात राहा, नीट राहा, अन्यथा तुमचं काही खरं नाही, अशी धमकी इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना एक व्यक्ती देतोय. कुठल्याही शिवप्रेमीचं रक्त उसळत नाही. अहो एवढंच काय, छत्रपती शिवाजी महाराजांची रेकॉर्डिंग पूर्ण तुम्ही जर ऐकले असं, इतकी भयानक पद्धतीने बदनामी केली गेली. काय बोललाय शिवाजी महाराजांना? एकही शिवप्रेमी हिंदुत्ववादी कार्यकर्ता चकार शब्द बोलायला तयार नाही. आता हिंदू खतरे में नाही का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जी तुमच्या लक्षात आली पाहिजे. प्रशांत कोरटकर हा ब्राह्मण आहे म्हणून बऱ्याच जणांना पुळका येतोय किंवा त्याच्या बाजूने किंवा त्याच्यासारखं बोलतायत, निषेध करायची हिंमत नाही. मग शिवाजी महाराज किंवा इंद्रजित सावंत हे त्यांच्या लेखी हिंदू म्हणून त्या ठिकाणी मोजले जात नाहीत का? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. आता कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? एक हिंदुत्ववादी, एक हिंदू म्हणून घेणारे एका इतिहास संशोधकाला शिवरायांच्या विचारांचा, शाहू महाराजांच्या विचारांचा, संभाजी महाराजांच्या विचारांचा जागर करणाऱ्या एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, अश्लील भाषेत बोलणं आणि आपल्या राजाचा अपमान केला जातो. का रे हिंदुत्ववाद्यांनो, आता तुम्ही का गप्प बसलात? तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला कोरटकर बद्दल तुमची भूमिका मांडावी लागेल. सगळे हिंदुत्ववादी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे जसे श्रीपाद छिंदमच्या प्रकरणामध्ये गप्प होते, सगळे हिंदुत्ववादी जसे राहुल सोलापूरकरने एवढं भयानक बोलून सुद्धा गप्प बसलेले होते, मुग गिळून होते, ते सगळे हिंदुत्ववादी नागपूरच्या रेशीम बागेतला हा जो विकृत किडा आहे प्रशांत कोरटकर, त्याच्या बाबतीत का कोण रस्त्यावर येऊन आंदोलन, निषेध करायला तयार नाही? प्रशांत कोरटकरच्या जागेवर एखादा जर मुस्लिम असता तर, एखादा दलित असता तर, अजून एखाद्या समूहाचा असता, तुम्ही जातीच्या आणि धर्माच्या नावावर विष इतकं विखारी ओकलं असतं. आता का तुम्ही मुग गिळून गप्प बसले? सगळ्या जाती धर्माची लोक जर शिवाजी महाराजांचे शिवप्रेमी असतील तर तुम्ही वाईट बोलणारे विकृत, त्यांच्या विचारांच्या आणि त्यांच्या कर्माचे, धर्माचे सुद्धा नसाल. हा महत्वाचा मुद्दा घेऊन मला चर्चा करायची आहे. कदाचित मिरच्या झोंबतील, झोंबू द्या, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, बरं बोलण्यापेक्षा खरं बोलल्यावर मिरच्या झोंबतात, त्या तुम्हाला झोंबल्या पाहिजेत. मित्रांनो, सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे. मी संतोष शिंदे. या आपल्या युट्यूबच्या संतोष शिंदे ऑफिशियल असेल, फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल, सगळ्या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीपर्यंत, विचारांपर्यंत आणि शिवप्रेमींपर्यंत प्रत्येक सोशल मीडियावर व्हायरल याच्यासाठी झाला पाहिजे, खरं बोललं पाहिजे. आणि खरं बोलण्यासाठी हा संतोष शिंदे आपल्या समोर आलाय. मित्रांनो, कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की 12 हत्तीचं बळ प्रत्येक शिवप्रेमीच्या अंगात येतं. स्वराज्याला मिळालेले पहिले छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज. छावा चित्रपटाच्या निमित्तानं दैदिप्यमान खरा इतिहास 70-80% मानण्याचा प्रयत्न छावा चित्रपटातून झाला, परंतु 20% इतिहास संभाजी महाराजांच्या
मेहुण्यापासून आईपासून सगळेच त्यांच्या विरोधात दाखवले, फितूर दाखवण्याचा प्रयत्न केला, शिर्केंना गद्दार ठरवण्याचा प्रयत्न केला. का? इतिहासात पुरावा आहे का? अजिबात नाही, काहीच नाही. तथाकथित कादंबरीवरून चित्रपट लिहिला जातो आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांवर एखादा चित्रपट काढायचा असेल, संभाजी महाराजांवर काढायचा असेल, एखाद्या सरदार घराण्यावर काढायचा असेल, तर कमीत कमी त्यांची परवानगी घेतली पाहिजे, त्यांच्याशी विचारपूस केली पाहिजे. आणि मला एवढं म्हणायचंय, सर्वप्रथम त्या घराण्याला दाखवला तरी पाहिजे. आज शिवाजी महाराज प्रत्येकाचा आराध्य दैवत आहे, परंतु काही मनुवादी, सनातनी, ब्राह्मणी मानसिकतेची लोक त्यांना शिवाजी महाराज सगळेच वाईट आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु जे कोणी वाईट असतील, वारंवार सोलापूरकर असेल, आत्ताचा प्रशांत कोरटकर असेल, किंवा याच्या अगोदर भांडारकर संस्थेतील ती 12 जणांची यादी असेल, सगळे अपघाताने एकच आहेत. मला त्यांच्या जातीला दोष नाही द्यायचा, त्यांच्या डोक्यातल्या मेंदूतल्या विकृतीला दोष द्यायचा आहे. ही सगळी माणसं जाणीवपूर्वक का प्रयत्न करतात छत्रपतींचा इतिहास बदनाम करायला किंवा शिवरायांचा इतिहास, संभाजीराजांचा इतिहास बदनाम करायला. छत्रपती संभाजी महाराजांना आजपर्यंत तर इतकं वाईट पद्धतीनं लिहिलं गेलं. तुम्ही आम्ही सुरुवातीला वाचलं नाही, चिकित्सा नाही केली, तपासलं नाही. सगळ्या इतिहासकारांनी शिवाजी महाराजांना एकेरी शब्दात मांडलं. 20व्या 21व्या शतकामध्ये जाणीवपूर्वक शिवाजी 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 म्हणून पाठ्यपुस्तकात लेखकाचा बालमित्र असल्यासारखं त्यांना एकेरी संबोधलं गेलं. आम्हाला कधीच राग आलेला नाही. आम्ही पेटून कधी उठणार आहोत. ज्या दिवसापासून बदनामीचा विचार त्या लेखकांच्या मनात आला, दिग्दर्शकाच्या मनात आला, त्या दिवसापासून आजपर्यंत प्रशांत कोरटकर पर्यंत या लोकांच्या डोक्यातली विकृती आणि शिवाजी महाराजांविषयी राग तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये ऐकला असेल किंवा आत्ता ऐका. इतका भयानक आहे, इतका विकृत आहे, कल्पना पण नाही करू शकणार. हे का सहन करायचं आणि का समजून घ्यायचं हा महत्वाचा विषय. मग सगळे हिंदुत्ववादी शिवाजी महाराजांना एका बाजूला मानत असतील, संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणत असतील, तर मग आता महाराजांची त्या कोरटकरनी बदनामी केली का? कुणी रस्त्यावर आलं नाही का? मुग गिळून गप्प बसले? सगळे धर्मरक्षक स्वयं भूमिका घेतात. हे खरं आहे की खोट आहे? सगळे हिंदुत्ववादी स्वयं भूमिका घेतात, स्वयं भूमिका मांडतात सुद्धा, आणि स्वयं राजकारण करतात आणि वाद निर्माण करतात. हे खरं आहे की खोट आहे? कुणाच्यात हिंमत आहे की त्या कोरटकरला, जो अत्यंत वाईट आणि भयानक बोललाय, जो 100% गुन्हा आहे, त्याचं समर्थन का गपचूप बसून केलं जातंय? त्याला कठोर शासन होण्यासाठी का प्रयत्न केला जात नाही? ही सगळी मनुवादी मंडळी का स्वयं भूमिका घेते? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. मित्रांनो, मला महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी, शंभूप्रेमी, कुठल्याही जाती धर्माची असू द्या, शिवाजी महाराज म्हटलं की तुम्ही आम्ही सगळे एकत्र येतो, नतमस्तक होतो शिवरायांच्या चरणी. कुणी पुरोगामी आहे, कुणी प्रतिगामी आहे, प्रत्येक जण शिवरायांना मानतो, कुठल्याही पक्षात विचारांमध्ये असू द्या. पण विशिष्ट विचारधारेची माणसं ज्यावेळेस आपल्या राजाबद्दल वाईट बोलतात, त्यावेळेस मुग गिळून का गप्प बसतात? तुमची विचारधारा कुठं बोथट होते? तुम्ही अचानक षंढ कसे काय होता? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. तुम्हाला राग कधी येणार आहे? कारण कुठला तरी माणूस काहीतरी बोलतो आणि काहीतरी बरळतो आणि त्याच्यावर त्या ठिकाणी त्याला गुन्हा दाखल होत नाही, सरकार त्याला संरक्षण देतं. माझी उभ्या महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आणि विनंती करायची की तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारा, गृहमंत्र्यांना प्रश्न विचारा आणि आपल्या इथल्या पोलीस स्टेशनला प्रश्न विचारा. एकतर आमची तक्रार घ्या, हा अत्यंत वाईट बोललाय, आणि दुसरा प्रश्न विचारा की जो वाचाळवीर राहुल सोलापूरकर अभिनेता म्हणून माणूस तर फडतूस आहेच, पण कलाकार म्हणून सुद्धा तो फडतूस आहे. तो इतकं महाराजांविषयी, आंबेडकरांविषयी बोलला,
गुन्हा का दाखल झाला नाही त्याच्यावर, का त्याला वाचवलं जाते? उलट राहुल सोलापूरकरला त्याच्या घराला पोलीस संरक्षण दिलं. त्याच्यानंतर हाच नागपूरचा कोरटकर मी बोललोच नाही, मी केलंच नाही म्हणून गयावया करतोय, पळतोय या सगळ्या वक्तव्यापासून. त्याला माहितीये हे आता आपल्यात भरपूर शिरणार आहे. आपलं काय खरं नाही. तोच कोरटकर लक्षात घ्या. माननीय मुख्यमंत्री पोलिसांना कोल्हापूरच्या फोन करून सांगतात याचा योग्य तपास करा आणि गुन्हा दाखल करा. तेच गृहमंत्री कोरटकरच्या घराला संरक्षण कसं काय द्यायला लावतात किंवा देऊ शकतात याचा विचार झाला पाहिजे, आणि विचार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा केला पाहिजे. वाईट बोलून सुद्धा जर त्याला शाबासकी मिळत असेल आणि संरक्षण मिळत असेल तर याचा फेरविचार झाला पाहिजे मित्रांनो. हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. आम्ही नाही कपून घेणार, आम्हाला नाही सहन होणार. आणि आपण का सहन करायचं? जर आपल्या धमन्यांमध्ये छत्रपती शिवरायांच्या विचारांचं रक्त जर सरसळ करत असेल, छत्रपती सर्वश्रेष्ठ असतील, का या लोकांची हिंमत होते बदनामी करायची? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या किंवा संभाजी महाराजांची जयंती असू द्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जे जयकार होतो त्या सगळ्या माणसाला मला प्रश्न विचारायचा आहे. शिवाजी महाराजांसोबत राहिलेले, लढलेले सरदार, मावळे, सगळी घराणी, त्यांचे सगळे आजचे वंशज, सगळ्या कुटुंबातली माणसं बदनामी का सहन करतात? पुढे काही येत नाहीत. आजपर्यंत इतिहासामध्ये कितीही बदनामी आणि कितीही वाईट गोष्ट होऊ द्या, एकही सरदार महाराष्ट्रासमोर येऊन त्या विकृतीचा निषेध करायला तयार होत नाही. याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय? या सगळ्यांचे प्रश्न आम्ही आपल्या मनाला विचारणार आहोत की नाही? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. उठ तरुणा जागा हो, या शिवविचारांचा दागा हो, आणि या विकृतीला गाडल्याशिवाय शांत बसू नको. हा शिवविचार, चांगला विचार, महाराष्ट्राच्या हिताचा विचार का आमच्या मनामध्ये येत नाही? जागर विचारांचा होणं गरजेचं आहे. कारण कावळ्यांनी थैमान घातलंय. ज्यांच्या मतांच्या जीवावर हे सत्तेमध्ये बसलेत, त्या मतांच्या जोरावर हे आता काहीही करायला लागले. मतं आम्ही दिली, आम्ही कशामुळे मतं दिली? आम्ही मतं विकली का? किंवा आम्ही आमच्या नेत्यांवर प्रेमापोटी मतं दिली? आज तीच दिलेली मतं आणि निवडून आलेला उमेदवार जर या महाराष्ट्राशी गद्दारी करणार असेल तर आम्ही विचार करणार आहोत की नाही? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींनी विचार करावा आणि आता जाग झालं पाहिजे. जर कोणी चुकीचं करत असेल त्याला वेळीच त्या ठिकाणी आवरलं पाहिजे, कायद्याने त्याला दणका दिला पाहिजे. अन्यथा मूग गिळून गप्प बसून चालणार नाही. जे सो कॉल्ड स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात त्या पुरोगामींनी सुद्धा एकत्र येऊन या विकृतीच्या विरोधात लढणं गरजेचं आहे. पुरोगामी सुद्धा विकरलेत, पुरोगामी पण एकत्र यायला तयार नाहीत. हिंदुत्ववादी सुद्धा सोयीनं भूमिका घ्यायला तयार आहेत. परंतु ज्यावेळेस खरी बदनामी केली जाते त्यांच्या कळपातला असतो, मूग गिळून गप्प बसतात, हिंमत नाही त्याच्याविषयी बोलायची. हे काय चाललंय महाराष्ट्रात याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि आम्ही कुठं आहोत, आपण काय करतोय याचं सुद्धा आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. एवढीच माझी विनंती आहे. मावळे आहोत, मावळ्यासारखं राहू. जर कोणी चुकीचं बदनामीकारक करत असेल त्याला धडा शिकू, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सगळीकडे पाठवा. आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायला विसरू नका. संतोष शिंदे ऑफिशियल. धन्यवाद.